नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण चॅप्टर नंबर 6 केमिकल कायनेटिक्स सुरू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आज आपण घेणार आहोत कोलिजन थिअरी ऑफ बायोमॉलिक्युलर रिॲक्शन्स. आता हे कोलिजन म्हणजे काय नेमकं? तर कोलिजनचा मराठीमध्ये अर्थ आहे एकमेकावर मॉलिक्यूल आदळणे. बायोमॉलिक्युलर म्हणजे काय? तर हे मॉलिक्यूल आदळण्यासाठी त्या रिॲक्शन्स मध्ये कमीत कमी 2 मॉलिक्यूल असणं आवश्यक आहे. मग आता या कोलिजन थिअरीचे इम्पॉर्टंट पॉइंट्स काय आहेत? तर पहिला पॉइंट, द रिॲक्टंट मॉलिक्यूल्स आर कोलर विथ इच अदर. बरोबर की पहा, तर कोलिजन बिटवीन दी रिएक्टंट मॉलिक्यूल. पहिला पॉइंट आहे कोलिजन बिटवीन दी रिएक्टंट मॉलिक्यूल्स. आता या कोलिजन थिअरीमध्ये काय व्हायला पाहिजे? सपोज दॅट मी एक असा कंटेनर कन्सिडर केला आणि याच्यामध्ये असे रिएक्टंट मॉलिक्यूल आहेत, आपण असं कन्सिडर केलेलं आहे. बरोबर की मग हे रिएक्टंट मॉलिक्यूल काय व्हायला पाहिजे? तर हे एकमेकावर कोलाइड झाले पाहिजे, आदळले पाहिजे. बरोबर की तेव्हाच काय होणार आहे? केमिकल रिएक्शन घडून येईल. मग काय म्हणणार? तर केमिकल रिएक्शन ऑकर्स व्हेन दी केमिकल रिएक्शन ऑकर्स कधी? व्हेन reactant molecules are collide with each other. When reactant molecules collide with each other. सेकंड पॉइंट काय? तर हे जे रिएक्टंट मॉलिक्यूल एकमेकावर कोलाइड होणार आहे, आदळणार आहे. बरोबर की नाही? तर याची एनर्जी किती असणार? बरोबर की नाही? त्या एनर्जीला काय म्हणायचं? तर त्या एनर्जीला काय म्हणायचं? ऍक्टिव्हेशन एनर्जी. आता हे ऍक्टिव्हेशन एनर्जी म्हणजे काय नेमकं? ऍक्टिव्हेशन एनर्जी. आता या रिएक्टंट मॉलिक्यूल मध्ये काही प्रमाणात स्वतःची कायनेटिक एनर्जी असते. काय असते? स्वतःची कायनेटिक एनर्जी असते. आणि ही कायनेटिक एनर्जी या रिएक्टंट मॉलिक्यूलकडे असल्यामुळे हे मॉलिक्यूल एकमेकावर काय होतात? तर ते कोलाइड होत असतात, आदळत असतात. बरोबर की म्हणजे ती रिएक्टंट मॉलिक्यूल मस्ट हॅव मिनिमम कायनेटिक एनर्जी दॅट रिक्वायर्ड फॉर मॉलिक्युलर कोलिजन अँड दॅट एनर्जी इज नोन ॲज ऍक्टिव्हेशन एनर्जी. बरोबर की म्हणजे काय? तर इट इज द मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी. इट इज द minimum amount of energy associated with the reactant molecule reactant molecules which require for molecular cohesion. म्हणजे ऍक्टिव्हेशन एनर्जी म्हणजे काय? की मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी असोसिएटेड विथ द रिएक्टंट मॉलिक्यूल व्हिच रिक्वायर्ड फॉर मॉलिक्युलर कोलिजन. या रिएक्टंट मॉलिक्यूलकडे स्वतःची अशी एक काही कायनेटिक एनर्जी असते की जेणेकरून ते मॉलिक्यूल एकमेकावर कोलाइड होतात. मग ती मिनिमम एनर्जी जी आहे, दॅट मिनिमम एनर्जी इज नोन ॲज व्हॉट? ऍक्टिव्हेशन एनर्जी. बरोबर की नाही? आता या कोलिजन थिअरीमध्ये तिसरा महत्त्वाचा पॉइंट असेल ओरिएंटेशन ऑफ कोलिजन. थर्ड पॉइंट काय सांगायचा? ओरिएंटेशन ऑफ कोलिजन. ओरिएंटेशन ऑफ कोलिजन. आता हे ओरिएंटेशन ऑफ कोलिजन म्हणजे नेमकं काय? तर रिएक्टंट मॉलिक्यूल एकमेकावर कोलाइड होण्याची स्थिती. बरोबर की नाही? रिएक्टंट मॉलिक्यूल एकमेकावर कोलाइड होण्याची स्थिती. बरोबर की नाही? आता हे कोलिजन किती प्रकारचं असू शकेल? तर 2 प्रकारचं. एक पहिला आपण त्याला म्हणणार प्रॉपर कोलिजन. काय म्हणायचं? प्रॉपर कोलिजन. आता प्रॉपर कोलिजन असेल तर काय होणार आहे? रिएक्शन घडून येणार आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये प्रॉडक्ट मिळेल. म्हणजे रिएक्टंट मॉलिक्यूल मस्ट हॅव प्रॉपर कोलिजन दॅट लीड्स टू फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट. म्हणजे प्रॉपर कोलिजन, रिएक्शन टेक्स प्लेस and product is formed. Proper collision of reactant molecule
proper collision of reactant molecules product is formed बरोबर की नाही केमिकल रिएक्शन मध्ये काय मिळेल आपल्याला प्रॉडक्ट मिळेल पहा आता आपण त्याचं एक्झाम्पल घेऊया फॉर एक्झाम्पल NO2 पहा बरं का आता हा NO2 मी कसा ड्रॉ केलाय पहा NO2 प्लस दुसरा अजून एक आपण काय घेतला NO2 हा दुसरा मॉलिक्यूल बरोबर की नाही पहा आता यांच्यामध्ये जर कोलिजन प्रॉपर असेल पहा कोलिजन कसं असेल प्रॉपर म्हणजे आदळण्याची स्थिती प्रॉपर असेल ओरिएंटेशन किंवा प्रॉपर कोलिजन म्हणूया पहा म्हणजे काय हा पहिला नायट्रोजन ॲटम दुसऱ्या मॉलिक्यूलच्या नायट्रोजनवर दुसरा नायट्रोजन ॲटम पहिल्या मॉलिक्यूलच्या नायट्रोजनवर कोलॅड होणार पहा मग काय मिळेल आपल्याला तर याप्रमाणे आपल्याला सिच्युएशन मिळेल पहा म्हणजे आपल्याला इथे NO2 प्लस NO2 इट गिव्स N2O4 हा आपल्याला काय मिळाला प्रॉडक्ट पहा थोडक्यात काय NO2 प्लस NO2 बरोबर की नाही पहा यांचं कोलिजन कसं आहे प्रॉपर आहे काय मिळाला प्रॉडक्ट N2O4 बरोबर की नाही पहा पण जर समजा गॅस रिएक्शन मध्ये आपण पाहिलं का कोलिजन कसं आहे इम्प्रॉपर आहे पहा म्हणजे इम्प्रॉपर कोलिजन पहा इम्प्रॉपर कोलिजन पहा if the reactant molecule have improper collision if the reactant molecule have improper collision then no reaction occurs reaction घडून येणार का नाही प्रॉडक्ट मिळेल का नाही पहा आता हे इम्प्रॉपर कोलिजन पहा फॉर एक्झाम्पल आपण हेच घेतलं पहा NO2 बरोबर की नाही पहा काय आहे हा NO2 मॉलिक्यूल प्लस दुसरा NO2 मॉलिक्यूल पहा मी कसा दाखवते आता तर आपण थोडा वेगळ्या पद्धतीने दाखवूया त्याला पहा आता इथं आपण काय म्हणायचं इम्प्रॉपर कोलिजन आता हे कोलिजन कसं आहे इम्प्रॉपर आहे इम्प्रॉपर म्हणजे काय थोडक्यात हा ऑक्सिजन या नायट्रोजनवर हा नायट्रोजन या ऑक्सिजनवर कोलॅड झाला आदळला आपल्याला रिएक्शन मिळणार आहे का मग प्रॉडक्ट मिळेल का N2O4 नाही मिळणार पहा थोडक्यात हे कोलिजन पहा याप्रमाणे आपण दाखवलं पहा इथे नायट्रोजनवर कोण कोलॅड झालाय ऑक्सिजन बरोबर की नाही पहा मग इथे आपल्याला प्रॉडक्ट मिळतो का या रिएक्शन मध्ये तर प्रॉडक्ट आपल्याला मिळत नाही बरोबर की नाही पहा म्हणजे असं इम्प्रॉपर कोलिजन असेल तर प्रॉडक्ट मिळतो का नाही म्हणजे काय तर कोलिजन थिअरी मध्ये तीन महत्त्वाचे पॉइंट सांगितले कोणते तर पहिलं कोलिजन बिटवीन द रिएक्टंट मॉलिक्यूल म्हणजे रिएक्टंट मॉलिक्यूल कोलॅड विथ इच अदर दुसरं काय ऍक्टिव्हेशन एनर्जी कोलॅड होणाऱ्या रिएक्टंट मॉलिक्यूलला एक स्वतःची कायनेटिक एनर्जी असते की ज्या कायनेटिक एनर्जीमुळे ते एकमेकावर कोलॅड होऊन आपल्याला प्रॉडक्ट मिळतो अशा एनर्जीला काय म्हटले त्याने ऍक्टिव्हेशन एनर्जी आणि तिसरी महत्त्वाची कंडिशन काय तर कोलॅड होणारे मॉलिक्यूल यांचं एकमेकावर कोलॅडिंगची जी सिच्युएशन आहे ही प्रॉपर असली पाहिजे तरच आपल्याला प्रॉडक्ट मिळतो ती जर इम्प्रॉपर असेल तर आपल्याला रिएक्शन मध्ये प्रॉडक्ट मिळत नाही बरोबर की नाही पहा आता या रिएक्शन मध्ये या कोलिजन थिअरी मध्ये आपल्याला पुढचा पॉइंट घ्यायचा आहे पोटेन्शियल एनर्जी बॅरियर बरोबर की नाही काय घ्यायचंय पोटेन्शियल एनर्जी बॅरियर मग पुढे बोलूया नंबर 4 पोटेन्शियल एनर्जी बॅरियर पोटेन्शियल एनर्जी बॅरियर पहा आता आपण काय केले रिएक्शन कन्सिडर केली आपण असं म्हटलं कन्सिडर अ रिएक्शन पहा कोणती रिएक्शन पहा A प्लस BC इट गिव्स पहा प्रॉडक्ट आपल्याला हा प्रॉडक्ट मिळण्याचा अगोदर पहा आपण थोडी रिएक्शन घेऊ A प्लस B डॅश C पहा आणि मग आपल्याला आता प्रॉडक्ट मिळेल काय A प्लस B डॅश C पहा आता हा हे रिएक्टंट हे प्रॉडक्ट आणि याच्यामध्ये एक स्टेट आहे आपण या स्टेटला काय म्हणायचं ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स काय म्हणायचं ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स आणि हा ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स म्हणजे काय तर या रिएक्शनची ट्रान्झिशन स्टेट म्हणजे काय रिएक्टंट आणि प्रॉडक्ट यांच्या इंटरमिजिएट मध्ये यांच्यामध्ये असलेली एक स्टेट की ज्या स्टेट पास केल्यानंतर काय मिळतो आपल्याला प्रॉडक्ट मिळतो बरोबर की नाही पहा
मग आता हे ट्रान्झिशन स्टेट किंवा ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स काय आहे, तर ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स तर ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स इज द ट्रान्झिशन स्टेट ऑफ रिएक्शन. बरोबर की नाही? ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स इज द ट्रान्झिशन स्टेट ऑफ रिएक्शन and in activated complex all the atoms are सर्वच ऍटम कसे आहेत, all the atoms are weakly bonded. weakly bonded याचा अर्थ काय आहे, तर A आणि B मध्ये बॉन्ड फॉर्म होते, पार्शियल बॉन्ड फॉर्म झालाय. B आणि C मध्ये बॉन्ड ब्रेक होते, पार्शियल बॉन्ड ब्रेक झालाय. बरोबर काय? आणि म्हणून all the atoms are weakly bonded. बरोबर काय? पहा, this activated complex forms the एनर्जी बॅरियर बिटवीन दी रिएक्टंट अँड प्रॉडक्ट. पहा, आता हा ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स काय करतो, तर हा रिएक्टंट आणि प्रॉडक्ट मध्ये काय करतो, तर एनर्जी बॅरियर फॉर्म करतो. पहा, इथे आपण म्हणूया y ऍक्सिस वर एनर्जी, x ऍक्सिस वर रिएक्शन कोऑर्डिनेट. पहा, मग तो ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स काय असणार आहे नेमका, पहा इथे इनिशियली रिएक्टंट असेल, इकडे प्रॉडक्ट असेल, ही काय ट्रान्झिशन स्टेट आणि ही काय असेल, या रिएक्शनची ऍक्टिव्हेशन एनर्जी EA. बरोबर की नाही? पहा, आणि इथे काय असेल, दिस इज दी एन्थाल्पी चेंज, डेल्टा एच थर्मोडायनामिक्स मध्ये सांगितले. बरोबर की नाही? पहा, आता पहा हे ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स काय आहे नेमका, पहा तर हा ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स काय आहे, तर इट इज दी ट्रान्झिशन स्टेट बिटवीन दी रिएक्टंट अँड प्रॉडक्ट and in activated complex all the atoms are weakly bonded. This activated complex forms the energy barrier between the reactant and the product. बरोबर आहे? हा ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स काय करतो, रिएक्टंट मॉलिक्यूल आणि प्रॉडक्ट मध्ये मॉलिक्यूल मध्ये काय एक बॅरियर फॉर्म करतो, थोडक्यात एक अडथळा फॉर्म करतो. बरोबर आहे ना? पहा, आणि या बॅरियरची ही जी काय हाईट आहे, दिस हाईट ऑफ बॅरियर इज नोन ॲज ऍक्टिव्हेशन एनर्जी. या बॅरियरच्या हाईटला काय म्हटलेलं आहे, ऍक्टिव्हेशन एनर्जी म्हणायचं. बरोबर आहे ना? पहा, आता कोणत्या रिएक्टंट मॉलिक्यूलचं प्रॉडक्ट मध्ये कन्व्हर्जन होईल, तर ओनली दोज रिएक्टंट मॉलिक्यूल्स आर कन्व्हर्टेड इनटू प्रॉडक्ट which climb up this barrier. की जे रिएक्टंट मॉलिक्यूल हे हा एनर्जी बॅरियर क्लाइंब करतील, पास करतील, तेवढंच रिएक्टंट मॉलिक्यूलचं काय होणार आहे, प्रॉडक्ट मध्ये कन्व्हर्जन होणार आहे. पहा, थोडक्यात काय, तर दी रिएक्टंट मॉलिक्यूल which have energy equal to or greater than this activation energy, only that reactant molecules are converted into product. बरोबर की नाही? पहा, मग अशा रिएक्शन मध्ये सर्वच्या सर्व मॉलिक्यूल हा बॅरियर पास करतील का, तर नाही. काहीच रिएक्टंट मॉलिक्यूल काय करणार आहे, हा बॅरियर पास करणार आहे. थोडक्यात काय, ज्या रिएक्टंट मॉलिक्यूलची ऍक्टिव्हेशन एनर्जी, या रिएक्टंट मॉलिक्यूलची ऍक्टिव्हेशन एनर्जी ही या ऍक्टिव्हेशन एनर्जी एवढी किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल, तरच तेच रिएक्टंट मॉलिक्यूल काय करणार आहे, तर प्रॉडक्ट मध्ये त्याचं कन्व्हर्जन होणार आहे. पहा, म्हणजे काय, तर सर्वच मॉलिक्यूलचं प्रॉडक्ट मध्ये कन्व्हर्जन होणार आहे का, नाही. पहा, म्हणजे काय, तर फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्यूल दॅट हॅव एनर्जी इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन दिस ऍक्टिव्हेशन एनर्जी, that reactant molecule are converted into product, and that fraction of molecules are given by, बघा का, मग तो fraction of molecules, बघा, this fraction of molecules कोणते, which have energy, पहा, which have energy equal to or greater than the activation energy is given by, ते फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्यूल कसे मिळतील, तर F इज इक्वल टू मायनस EA अपॉन RT. बरोबर की नाही? पहा, काय आहे, फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्यूल which have energy equal to or greater than the activation energy, that fraction of molecules are given by F is equal to e raised to minus EA upon RT. EA म्हणजे ऍक्टिव्हेशन एनर्जी, R गॅस कॉन्स्टंट, T इज दी टेम्परेचर. बरोबर की नाही? पहा, आता या ग्राफचा तुम्ही इथे एक स्क्रीनशॉट घ्या आणि ते इक्वेशन लिहून घ्या, म्हणजे आपल्याला नेक्स्ट पॉइंट घेता येईल.
पहा आता नेक्स्ट पॉइंट आहे टेम्परेचर डिपेंडन्स ऑफ रेट ऑफ रिॲक्शन. आता या कोलिजन थिअरीमध्ये रिॲक्शनचा रेट हा टेम्परेचरवर कसा डिपेंड आहे ते आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. त्याच्यामध्ये पहिला पॉइंट आहे अरेनियस इक्वेशन. पहा तर रेट ऑफ रिॲक्शन व्हॅरीज विथ टेम्परेचर ॲज. पहा अरेनियसने काय सांगितलंय तर रेट ऑफ रिॲक्शन. पहा रेट ऑफ रिॲक्शन व्हॅरीज विथ टेम्परेचर ॲज. पहा काय सांगितलंय तर रेट ऑफ रिॲक्शन आर इज इक्वल टू पहा काय म्हटलंय तर ए इंटू किंवा असं म्हणा रेट कॉन्स्टंट के इज इक्वल टू ए इंटू मायनस ई ए अपॉन आर टी. आणि या इक्वेशनला काय म्हणायचं तर याला म्हणायचं अरेनियस इक्वेशन. आता याचं डेरिव्हेशन आपल्याला सिलेबस मध्ये नाही, इक्वेशन तुम्ही फक्त लक्षात ठेवायचे. हा के काय आहे तर वेअर के इज रेट कॉन्स्टंट. के काय आहे तर वेअर के इज रेट कॉन्स्टंट. बरोबर की नाही. ए काय आहे ए इज प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर. ए काय आहे प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर. ई ए ऍक्टिव्हेशन एनर्जी. ई ए काय ऍक्टिव्हेशन एनर्जी. आणि आर काय आर इज गॅस कॉन्स्टंट. टेम्परेचर टी काय टी इज दी टेम्परेचर. आता परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा एका मार्कासाठी हे इक्वेशन तुम्हाला विचारते. बरोबर की नाही. तर हे इक्वेशन आणि त्याचे पॅरामीटर्स लक्षात ठेवायचे. बरोबर की नाही. मग आता इथे या ऍक्टिव्हेशन एनर्जी आलेली आहे पाहिजे इक्वेशन मध्ये. ही ऍक्टिव्हेशन एनर्जी आपण ग्राफिकली कशी शोधायची पुढे काय म्हणायचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ ऍक्टिव्हेशन एनर्जी ई. आता हे जे इक्वेशन आहे याचा आपण काय करूया लॉग घ्यायचा. याचा काय घ्यायचा लॉग. मग वी नो दॅट आपण असं म्हणू वी नो दॅट काय k is equal to a into e raised to minus e upon rt. Taking log on both sides दोन्ही बाजूचा लॉग घेऊया आपण. काय येणार आहे तर ln k नॅचरल लॉग. बरोबर की नाही इज इक्वल टू ln a मायनस ea अपॉन rt. बरोबर की नाही. आता इथं आपण काय करायचं लॉग चा बेस 10 करा. लॉग टू द बेस 10 k इज इक्वल टू लॉग टू द बेस 10 a मायनस ea अपॉन काय म्हणणार 2.303 rt. बरोबर की नाही. आता हे जे इक्वेशन आहे हे कोणाप्रमाणे असेल तर आपल्याला हे इक्वेशन असेल इथे लॉग टू द बेस 10 k इज इक्वल टू मायनस ea अपॉन 2.303 rt प्लस लॉग टू द बेस 10 a. बरोबर की नाही. आणि दिस इक्वेशन इज सिमिलर टू y इज इक्वल टू mx प्लस c. आता हा x म्हणजे काय असेल तर हा y ऍक्सिस वर घेणारा पॅरामीटर 1/t आणि m काय हा स्लोप. बरोबर की नाही. मग आता आपण जेव्हा याचा ग्राफ प्लॉट करू तेव्हा आपल्याला ऍक्टिव्हेशन एनर्जी कशी मिळेल when we plot the graph of log of k. y axis वर काय घ्यायचं इथं y axis वर log k. इथे काय घेतला log to the base 10k. x axis वर टेम्परेचर. ग्राफचं नेचर आपल्याला याप्रमाणे मिळेल. आणि इथं स्लोप काय असणार आहे स्लोप तर स्लोप असेल मायनस ea ऍक्टिव्हेशन एनर्जी अपॉन 2.303 r. बरोबर की नाही. म्हणजेच ऍक्टिव्हेशन एनर्जी ईए काय मिळेल तर मायनस 2.303 r इंटू स्लोप. हा स्लोप आपण इकडे घेतला. बरोबर की नाही. ही काय मिळाली आपल्याला ऍक्टिव्हेशन एनर्जी. बरोबर की नाही फ्रॉम ग्राफ. आता ही ग्राफिकली आपण एकदा ऍक्टिव्हेशन एनर्जी शोधली का ऍक्टिव्हेशन एनर्जी आपण व्हेरियस टेम्परेचरला कशी शोधायची ते आपण पाहणार आहोत. मग नेक्स्ट पॉइंट आहे डिटर्मिनेशन ऑफ ऍक्टिव्हेशन एनर्जी. डिटर्मिनेशन ऑफ ऍक्टिव्हेशन एनर्जी.
डिटर्मिनेशन ऑफ ऍक्टिव्हेशन एनर्जी. आता आपण असं म्हटलं इफ K1 and K2 are the rate constant. पावर का K1 आणि K2 काय रेट कॉन्स्टंट कोणत्या टेम्परेचरला ऍट टेम्परेचर T1 and T2 रिस्पेक्टिव्हली. बरोबर की नाही पहा. मग आता आपल्याला आरएनएस इक्वेशन आपल्याला माहित आहे काय आहे पहा. तर ते काय लॉग टू द बेस 10k पहा. आता इथे आपण काय घेणार K1 इज इक्वल टू पहा मायनस EA अपॉन 2.303 R टेम्परेचर T1 पहा का K1 काय रेट कॉन्स्टंट आहे टेम्परेचर T1 प्लस log to the base 10 A. Call this is equation number 1 आणि equation number 5 next I will 2 log to the base 10 K2 is equal to minus EA upon 2.303 R T2 plus log to the base 10 A आणि या इक्वेशनला काय म्हणायचं नंबर 2. आता इक्वेशन 1 and 2 काय करायचं इक्वेशन 1 इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1 पहा इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 वजा करा काय येणार आहे तर log to the base 10 K2 मायनस log to the base 10 K1 दोघांची आपण वजाबाकी केली पहा हा a log a कॅन्सल होणार का तर आपण वजाबाकी करतोय दोघांना साइन प्लस आहे प्लस एकाचा प्लस राहील एकाचा मायनस होईल ते कॅन्सल होईल पहा e आपण 2.303 पहा काय आहे हे EA पहा इक्वेशन 2 चा काय EA पहा हे मायनस साइन राहिलेला बरोबर की नाही 2.303 R बरोबर इथं T2 म्हणूया मायनस 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 काय होणार प्लस काय येणार आहे EA अपॉन 2.303 R T1 पहा आणि हा लॉग हे कॅन्सल होते बरोबर की नाही पहा आता काय करायचंय तर इथे लॉगची वजाबाकी आहे डिवायडेशन घ्या काय येणार आहे लॉग टू द बेस 10 K2 अपॉन K1 इज इक्वल टू पहा हा EA अपॉन 2.303 R हा काय कॉमन आहे दोघांमध्ये पहा मग कसा कसा मिळेल आपल्याला तो तर आता हे पहा EA अपॉन 2.303 R हा आपण एका ब्रॅकेट मध्ये घेतला आणि इथे पहा आता T1 मायनस T2 करूया पहा म्हणजे इथे काय होईल 1 अपॉन T1 मायनस 1 अपॉन T2 बरोबर की नाही पहा म्हणजे काय येणार आहे लॉग टू द बेस 10 K2 अपॉन K1 इज इक्वल टू EA अपॉन 2.303 पहा इनटू क्रॉस मल्टिप्लिकेशन करा T2 मायनस T1 अपॉन T1 इनटू T2 पहा हे काय आलं आपल्याला तर ऍक्टिव्हेशन एनर्जी शोधण्यासाठी फॉर्म्युला मिळाला पहा K1 काय आहे रेट कॉन्स्टंट ॲट टेम्परेचर T1 K2 काय रेट कॉन्स्टंट ॲट टेम्परेचर T2 बरोबर की नाही पहा तर हे काय झालं आपलं तर डिटर्मिनेशन ऑफ ऍक्टिव्हेशन एनर्जी बरोबर पहा आता नेक्स्ट पॉइंट इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन रेट ऑफ रिएक्शन पहा इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन रेट ऑफ रिएक्शन आता रिएक्शनच्या रेटवर टेम्परेचरचा काय परिणाम होतो ते आपल्याला पाहिजे पहा तर पुढे काय म्हणूया इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन रेट ऑफ रिएक्शन पहा आता आपण ग्राफ प्लॉट केला सपोज आहे पहा इथं काय म्हटलं इथं एनर्जी पहा आणि इथं काय म्हणूया रिएक्शन कोऑर्डिनेट पहा आता हा ग्राफ आपल्याला मिळाला टेम्परेचर T1 पहा आणि अजून एक आपल्याला पहा सेम रिएक्शन साठी आपल्याला ग्राफ मिळाला पहा याप्रमाणे हा काय मिळाला ऍट टेम्परेचर T2 पहा आता टेम्परेचर वाढवून पहा तर हे टेम्परेचर नव्हे इथे आपण एनर्जी घेतलेली आहे आणि इकडे काय घेतलंय रिएक्शन कोऑर्डिनेट पहा टेम्परेचर वाढवल्यामुळे काय होतं
का टेम्परेचर वाढवल्यामुळे रिॲक्शनचा रेट वाढतो. का वाढतो? तर नंबर ऑफ इफेक्टिव्ह कोलिजन. पहा बरं का, आता हा टेम्परेचर T1 ला पहा इथं आपण काय घेते, फ्रॅक्शन ऑफ इफेक्टिव्ह कोलिजन किंवा नंबर ऑफ इफेक्टिव्ह कोलिजन. हे टेम्परेचर T1 ला पहा किती येते, तर एवढे आहेत पहा. सपोज दॅट पहा हे एवढे आहे कोलिजन. परंतु टेम्परेचर आपण सपोज काय केलं, तर T2 हे वाढवलं. कितीने वाढवलं, तर हे T1 पेक्षा 10 डिग्रीने वाढवलं. तर हे फ्रॅक्शन ऑफ कोलिजन पहा बरं का, काय होतात, फ्रॅक्शन ऑफ इफेक्टिव्ह कोलिजन काय होतात, पहिल्यापेक्षा दुप्पट होतात. बरोबर की नाही. आणि म्हणून काय होतं, रिॲक्शनचा रेट वाढतो. बरोबर की नाही. पहा म्हणजे ॲज द टेम्परेचर इज इन्क्रीजेस then the fraction of effective collision, fraction of molecule, fraction of molecule of effective collision are increases and hence the rate of reaction is increases. पहा का, म्हणजे काय, हा टेम्परेचर T1 ला इफेक्टिव्ह कोलिजन किती आहे, तर एवढंच आहे. बरोबर की नाही. टेम्परेचर T2 काय केलं, T1 पेक्षा 10 ने वाढवलं सपोज आहे. बरोबर की नाही. पहा हे इफेक्टिव्ह कोलिजन काय झाले, पहिल्यापेक्षा दुप्पट झालेले. पहा हे काय झाले, पहिल्यापेक्षा दुप्पट झालेले. याचा अर्थ काय आहे, तर फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्यूल विथ इफेक्टिव्ह कोलिजन इज इन्क्रीजेस ॲज द टेम्परेचर इज इन्क्रीजेस अँड हेन्स रेट ऑफ रिॲक्शन इज इन्क्रीजेस. बरोबर की नाही. पहा थोडक्यात काय सांगणार आपण इथं, तर द टेम्परेचर ऑफ रिॲक्शन इज इन्क्रीजेस then fraction of molecule with effective collision is increases and hence the rate of reaction is increases. बरोबर. पहा आता त्याच्यानंतर इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट ऑन रेट ऑफ रिॲक्शन. पहा इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट ऑन रेट ऑफ रिॲक्शन. आता कॅटलिस्ट म्हणजे काय, तर कॅटलिस्ट हा एक रिॲक्शन मध्ये असलेला असा सबस्टन्स की जो रिॲक्शनचा रेट वाढवतो आणि रिॲक्शन पूर्ण झाल्यानंतर जसाच्या तसा शिल्लक राहतो. अशा सबस्टन्सला काय म्हणतो आपण, कॅटलिस्ट. म्हणजे कॅटलिस्ट इज द सबस्टन्स which is added to the reactant molecule and that increases the rate of reaction and after the end of reaction it remains as it is known as catalyst. म्हणजे catalyst is the substance which is when added to the reactant molecule increases the rate of reaction without itself being unconsumed in reaction is called catalyst. बरोबर की नाही. पहा आणि मग कॅटलिस्ट काय करतो, रिॲक्शनचा रेट वाढवतो. फॉर एक्झाम्पल आपण घेतलं डिकम्पोजिशन ऑफ KClO3. पहा काय घेतलं आपण, डिकम्पोजिशन ऑफ KClO3. इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट कोणता, MnO2. त्याला हिट केलं, काय मिळालं, ट्वाइस ऑफ KCl प्लस ट्वाइस ऑफ O2. पहा आता ही जी रिॲक्शन आहे, ही रिॲक्शन आपण काय करूया, का एकदा ती कॅटलिस्ट वापरून कॅरी आउट करूया असं कन्सिडर करायचं. पहा इथं आपण एनर्जी म्हणून, ऍक्टिव्हेशन एनर्जी, इकडं रिॲक्शन कोऑर्डिनेट. बरोबर की नाही. पहा आता जर समजा आपण कॅटलिस्ट न वापरता रिॲक्शन केली तर ते आपल्याला याप्रमाणे मिळते. पहा म्हणजे हा ग्राफ आपल्याला कोणाचा मिळालाय, फॉर अनकॅटालाइज रिॲक्शन. कोणाचा आहे हा, अनकॅटालाइज रिॲक्शन. बरोबर की नाही. म्हणजे कॅटलिस्ट वापरला नाही आपण. पहा आणि आता सेम रिॲक्शन आपण काय केली, तर कॅटलिस्ट वापरून केली तर आपल्याला तो ग्राफ याप्रमाणे मिळतो. याप्रमाणे आपल्याला ग्राफ मिळतो. बरोबर की नाही. पहा मग आता हा ग्राफ कोणाचा आहे, तर कॅटालाइज रिॲक्शन. कॅटालाइज रिॲक्शन. पहा याच्यावरून काय लक्षात येतं, का कॅटलिस्ट वापरला तर ऍक्टिव्हेशन एनर्जी काय झाली, पहिल्यापेक्षा कमी झाली. पहा ही काय, पहिल्या रिॲक्शनची ऍक्टिव्हेशन एनर्जी पहा किती, पहा इथपासून तर एवढी. बरोबर की नाही. आणि दुसऱ्या कॅटलिस्ट वापरून काय होते, ऍक्टिव्हेशन एनर्जी पहिल्यापेक्षा कमी होते. ऍक्टिव्हेशन एनर्जी काय होते, पहिल्यापेक्षा कमी होते. पहा म्हणजे थोडक्यात काय सांगायचं, तर कॅटलिस्ट डिक्रीजेस द रेट ऑफ रिॲक्शन. कसा, तर कॅटलिस्ट डिक्रीजेस द ऍक्टिव्हेशन एनर्जी ऑफ रिॲक्टंट मॉलिक्यूल अँड हेन्स रेट ऑफ रिॲक्शन इज इन्क्रीजेस. पहा थोडक्यात काय म्हणणार, तर कॅटलिस्ट काय करतो, कॅटलिस्ट डिक्रीजेस द ऍक्टिव्हेशन एनर्जी EA ऑफ रिॲक्टंट मॉलिक्यूल. EA ऑफ म्हणजे काय, ऍक्टिव्हेशन एनर्जी ऑफ रिॲक्टंट मॉलिक्यूल अँड हेन्स रेट
रिॲक्शन इज इन्क्रीजेस, रेट ऑफ रिॲक्शन काय होतं मग इन्क्रीज होतो, बरोबर की नाही. पहा तर थोडक्यात कॅटलिस्ट न वापरता ऍक्टिव्हेशन एनर्जी जास्त आहे, कॅटलिस्ट वापरत तर ऍक्टिव्हेशन एनर्जी कमी होते आणि रिॲक्शन फास्ट घडून येते. म्हणजेच काय करतो कॅटलिस्ट रिॲक्शन सर ऍक्टिव्हेशन एनर्जी कमी करतो आणि रेट वाढवतो, बरोबर की नाही. पहा तर या ठिकाणी आपला हा केमिकल कायनेटिक्स चॅप्टर याची थिअरी संपलेली आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण याच्यावर प्रॉब्लेम्स घेऊया. धन्यवाद.